बलात्कार प्रकरणामध्ये ज्योतिषी अशोक खरातला अटक केली आहे। 35 वर्षाच्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे। राजकीय नेत्यांचं भविष्य सांगणारा हा ज्योतिषी आता अटकेत आहे। सरकारवाडा पोलिसांमध्ये खरात विरोधात गुन्हा दाखल झालाय। बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यातला आरोपी अशोक खरात उर्फ स्वघोषित कॅप्टन याला नाशिक क्राईम ब्रांच युनिट 1 ने आता अटक केली आहे। संबंधित आरोपी विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल आहे आणि या प्रकरणाचा आता पुढचा तपास सुरू आहे। या तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल 58 व्हिडिओ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे। या व्हिडिओमध्ये काही नामांकित महिला आणि सेलिब्रिटी संबंधित असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या व्हिडिओची आता सखोल तपासणी सुरू आहे। यामधून आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे। तर या गुन्ह्याचा पुढचा तपास हा नाशिक क्राईम ब्रांच युनिट 1 करत आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे नाशिकमधले प्रतिनिधी योगेश खरे आपल्या बरोबर आहेत। योगेश, ज्योतिषी अशोक खरातला आता अटक झाली आहे। अनेक महत्त्वाच्या बाबी आता त्याच्या तपासामधून पुढे येणार असल्याचं कळतंय। काय काय नेमकं पोलिसांच्या तपासामध्ये सध्या समोर आलंय? खरं तर एका 34 वर्षीय महिलेनं तक्रार केल्यानंतर ही कारवाई सुरू झालेली होती। तिचा गेल्या 3 ते 4 दिवसापासून या महिलेनं नाशिक पोलिसांकडे ही तक्रार केलेली होती आणि त्यानुसार पूर्ण तपास या गोष्टीचा करण्यात आला। त्यांच्या मोबाईल आणि त्यांचं बाकीचे सामान सुद्धा या ठिकाणी जप्त करण्यात आलं, त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि एकूण पूर्ण चौकशी केल्यानंतर ते त्यामध्ये दोषी असल्याचं आढळून आलंय। त्यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा अनेक व्हिडिओ असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे अनेक महिलांचे हे व्हिडिओ ज्या त्यांच्याकडे ज्योतिष्य बघण्यासाठी येत होत्या त्यांचे हे व्हिडिओ आहेत आणि त्यामुळे एकूणच कॅप्टन ज्योतिषी असल्याचं जे भासवत होते, त्याचबरोबर ते अनेक राजकीय नेत्यांच्या वर्तुळामध्ये वावरत होते। त्यांचा बुरखा आता पूर्णपणे या ठिकाणी फाटलेला आहे। पोलिसांनी त्यांना या ठिकाणी अटक केलेली आहे। ठीक, धन्यवाद योगेश दिलेल्या माहितीसाठी। योगेश खरे आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्या बरोबर होते।